आपण असा निर्णय केला, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय. राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. बघा, ज्या ज्या रेशनधारकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या रेशनधारकांना येणारे 1 मार्च पासून या रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत. यासोबत रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. यासोबत पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय सुद्धा लागू होणार आहे. त्यामुळे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. तुमचा हे 2026 वर्ष 100% गोड सुद्धा होतच आहे. बघा, रेशनधारकांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. त्यातच आता सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय, तो निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे. यासोबत दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डवरती या 2026 सालामध्ये विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यासोबत रेशन कार्डच्या माध्यमातून रेशनधारकांना विविध सरकारी योजनांचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की रेशनधारकांना कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे. यासोबत रेशन कार्डवरती पैसे कसे मिळवायचे आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा. व्हिडिओ सविस्तर पाहिला, माहिती पूर्ण पाहिले तर तुमचा फायदा होईल. परंतु जर तुम्ही अर्धवट माहिती पाहिली तर तुमच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचल्याचा संदेश तुम्हाला सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण आणि सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण सत्य माहिती समजून जाईल. आता बघा, रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्याचा निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. आणि जर आपल्या केंद्राचा निर्णय घ्यायचा म्हटलं तर आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब हे घेत असतात. विचार करायला गेला तर भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांना विविध योजनांचा लाभ दिला जात असतो आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा विविध योजनांचा लाभ दिला जात असतो. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी या आपल्या राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती आणि लाडकी बहीण योजना सध्याच्या स्थितीला सुरू आहे. प्रत्येक महिलेला 1500 रुपयांचा हप्ता मिळत आहे. त्याच पद्धतीने ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे तर अशा ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून विविध योजनांचा लाभ मिळत आहे. यासोबत जे अपंग आहे, ज्यांना मूल्यबाळे नाही, तर त्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सुद्धा विविध मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान पेन्शन सुद्धा मिळत आहे. अशाच पद्धतीने आता रेशनधारकांसाठी सुद्धा विविध मोठ्या योजनांचा लाभ सुरू करण्यात येत आहे. रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत, परंतु हे पैसे सरसकट सर्वांना मिळणार नाहीत. याच्यासाठी काही पात्रता, याच्यासाठी काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये असेल, तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला रेशन कार्डवरील पैसे, रेशन कार्डवरील योजनांचा लाभ आणि रेशन कार्डवरील विविध वस्तूंचा लाभ सुद्धा मिळणार आहे. तर एकंदरीत आपण पात्रता सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा, रेशनधारकांना तुम्हाला एकंदरीत पाहायला गेलं तर मोदी सरकारची सुद्धा मोठी भेट मिळणार आहे आणि आपल्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडून सुद्धा मोठी भेट मिळणार आहे. विचार करायला गेला तर रेशनधारकांसाठी केंद्र सरकारचे मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे. केंद्र सरकार म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेब यांनी रेशनधारकांना घरे मंजूर करून दिलेले आहेत. रेशनधारकांना विविध योजनांचा लाभ केंद्र सरकार देत असतं आणि राज्य सरकार सुद्धा विविध योजनांचा लाभ देत असतं. त्यातच आता एक मोठा आणि क्रांतिकारक निर्णय राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांचे आर्थिकदृष्ट्या सक्षम सुद्धा बनणार आहेत. आता बघा, विचार करायला गेलं तर राज्यातील शेतकरी बांधवांकडे रेशन कार्ड आहे, राज्यातील भाजी विक्रेत्यांकडे सुद्धा रेशन कार्ड आहे, मजुरी काम करणाऱ्या मजुरांकडे सुद्धा रेशन कार्ड आहे, जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्याकडे सुद्धा हे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे. यासोबत
यासोबत अजून विविध क्षेत्रामधील कामगार आहे त्यांच्याकडे सुद्धा रेशन कार्ड आहे. म्हणजे सांगायचं म्हटलं तर ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर त्या सर्वांना या रेशन कार्डवरती पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती समजणार आहे. यासोबत रेशन कार्डवरती ज्या विविध वस्तू वाटप केल्या जाणार आहे तर त्या वस्तूंची यादी, यासोबत या वस्तू कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत. बघा, हे सरकार दिलेला शब्द पूर्ण करत असतं. या सरकारने महिलांसाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना, ज्येष्ठांसाठी ज्येष्ठांच्या योजना, अपंगांसाठी त्यांच्या योजना अशा पद्धतीने विविध योजना सुरू केलेल्या आहेत. त्यातच आता रेशन धारकांसाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हती. रेशन धारकांना वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि विचार करायला गेला तर गहू आणि तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे सुद्धा अगोदर नसल्याचे काही ठिकाणी बोलले जात होते. परंतु आता इथून पुढे तुम्हाला या ठिकाणी पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डवरती चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे धान्य सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु आता फक्त गहू आणि तांदूळ मिळणार नाही तर यासोबत विविध वस्तू सुद्धा दिल्या जाणार आहेत. तर त्या वस्तूंची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत. यासोबतच रेशनधारकांना जर तुमच्या घरामध्ये गॅसची टाकी असेल तर तुम्हाला सरकारकडून 3 गॅससाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे. तर हे गॅस कनेक्शनचे अनुदान कसे मिळवायचे आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. यासोबत रेशन धान्याऐवजी रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत. तर हे पैसे कसे दिले जाणार आहेत, या पैशांचा वापर तुम्ही कोणकोणत्या गोष्टींसाठी करू शकता याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. परंतु एकंदरीत आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की रेशन कार्डवरती पैसे कसे मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत, कोणाला मिळणार नाहीत, रेशन कार्डवरील पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. यासोबत रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकार प्रत्येक वर्षाला, प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा अगोदरपासून वाटप करत होता. परंतु काही कारणास्तव मागच्या काही दिवसांमध्ये हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलेला नव्हता. परंतु आता हे 2026 साल सुरू आहे तर या 2026 सालामध्ये आनंदाचा शिधा मिळणार आहे की नाही त्याविषयी जी काय अपडेट आहे तर ते अपडेट सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळेच रेशनधारकांनो हा व्हिडिओ सविस्तर पहा. व्हिडिओ सविस्तर पाहिला, पूर्ण माहिती पाहिली तर तुमचा फायदा होईल. परंतु अर्धवट माहिती पाहिली तर तुमच्यापर्यंत चुकीच्या गोष्टी पोहोचू शकतात. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा, रेशनधारकांना हे पैसे कसे मिळवायचे आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे ते तर आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात अगोदर महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की रेशन कार्डवरील पैसे मिळवण्यासाठी, रेशन कार्डवरील या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी, रेशन कार्डवरील विविध वस्तू मिळवण्यासाठी सरकारने कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी शर्ती लागू केलेल्या आहेत, या पात्रता कोणकोणत्या आहेत, अटी शर्ती कोणकोणत्या आहेत तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा, संपूर्ण सविस्तर माहिती पहा जेणेकरून तुमची प्रतीक्षा संपेल, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आपण पात्रता पाहणार आहोत. पात्रता तुम्ही लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक सुद्धा पाहायच्या आहेत. बघा, रेशनधारकांना सोशल मीडियावरती विविध चर्चा सुरू असतात. रेशनधारकांना या गोष्टी मिळाल्या, या गोष्टी मिळणार अशा पद्धतीची चर्चा सुरू असतात. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर आपण सत्य माहिती पोहोचवत असतो. ज्यावेळेस शासनाकडून काही महत्त्वाचे अपडेट येतात, काही सूत्रांकडून माहिती येते त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवत असतो. तर सध्याच्या स्थितीला सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आलेली होते. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा मागच्या काही दिवसांपूर्वी घोषित केलेलं होतं की आम्ही रेशनधारकांवरती अन्याय करणार नाही. जे रेशनधारक खरोखर गरजू असतील त्या रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षम बनवणार आहोत. आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर रेशनधारकांना सक्षम बनवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आलेलं आहे. तर रेशनधारकांना या रेशन कार्डवरती कसा लाभ मिळणार आहे तर त्याचीच माहिती आपण पाहून घेऊया. परंतु रेशनधारकांना रेशन कार्डवरील पैसे मिळवण्यासाठी, रेशन कार्डवरील योजनांचा लाभ मिळवण्यासाठी, रेशन कार्डवरील या ज्या वस्तू आहेत तर बघा, या रेशन कार्डवरती ज्या वस्तू दिल्या जाणार आहेत त्या वस्तूंची यादी तर आपण पाहणार आहोत. परंतु रेशन कार्डवरील या वस्तू मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता, काही महत्त्वाची नियम, अटी शर्ती सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहेत. त्या अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये आणि नियमांमध्ये बसत आहात का हे तुम्ही काटेकोर पद्धतीने पाहायचं आहे. जर तुम्ही यामध्ये पात्र ठरत असाल, बसत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, रेशनधारकांना पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने रेशन कार्डवरील या योजनांचा लाभ, रेशन कार्डवरील पैशांचा लाभ आणि रेशन कार्डवरील विविध वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळेल. पहिली पात्रता पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. दुसरी पात्रता उत्पन्नाची आहे. तर एकंदरीत
उत्पन्न किती असायला पाहिजे याची माहिती आपण देणार आहोत. परंतु तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. तर तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती, कोणताही सदस्य, तुमचे वडील असतील, आई असेल, यासोबत तुमचे मुलेबाळे असतील तर कोणीही सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे किंवा रिटायर सध्याच्या स्थितीला झालेला नसायला पाहिजे, कोणीही पेन्शनधारक नसायला पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये कोण सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला याचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही. तर या झाल्या 3 पात्रता. आता चौथी पात्रता लक्षात घ्या. तर बघा रेशनधारकांना चौथी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे, भारत देशाचे रहिवासी असायला पाहिजे. जर तुम्ही भारत देशाचे रहिवासी असाल तरच तुम्हाला याचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळेल आणि सध्याच्या स्थितीला आपण महाराष्ट्र राज्याचं बघत आहोत, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. तर या झाल्या महत्त्वाच्या पात्रता. या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला याचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर हा लाभ कसा घ्यायचा आहे बघा. एकंदरीत पाहायला गेलं तर हे 3 आनंदाचे निर्णय रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी घेण्यात आलेले आहे. त्यामुळे पिवळे किंवा केसरी रेशनधारक तुम्ही असाल तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. यापुढे कोणत्याही रेशनधारकांना कसली चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा रेशनधारकांना सध्याच्या स्थितीला आपण पात्रता बघितली आहे, त्यामुळे आता तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. आता आपण डायरेक्ट हे पैसे कसे मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत, कोणाला मिळणार नाहीत, यासोबत रेशन कार्डवरती ज्या पण काही योजना आहेत तर त्या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कोणकोणत्या योजना सुरू करण्यात येणार आहेत, कशा पद्धतीने हा लाभ घ्यायचा आहे त्याची माहिती देणार आहे. यासोबत रेशन कार्डवरती ज्या विविध वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या वस्तूंची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत. बघा विचार करायला गेला तर भारताचे पंतप्रधान मोदी साहेब ज्या रेशनधारकांना स्वतःची घरे नाहीत, ज्यांची घरे खराब झालेली आहेत तर त्यांना घरकुल योजनेअंतर्गत घर मंजूर करून देत आहेत. बघा त्यांना स्वावलंबी बनवत आहेत. यासोबत विचार करायला गेला तर पंतप्रधान मोदी साहेब हे राज्यातील जे पण काय गरजू असतील तर त्या लाभार्थ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून देत आहेत. म्हणजे सांगायचं म्हटलं तर रेशनधारकांना आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे रेशनधारकांच्या हिताचं काम करत आहेत. रेशनधारकांना स्वावलंबी बनवत आहेत. रेशनधारकांना यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासवत नाही. तर एकंदरीत सांगायचं म्हटलं तर रेशनधारकांना तुमचे आता भरभराट होणार आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आपण हे रेशन कार्डवरील पैसे, रेशन कार्डवरील योजना आणि रेशन कार्डवरील वस्तू याची माहिती आपण पाहून घेऊया. आता बघा रेशनधारकांना रेशन कार्डवरील योजना. तर एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी योजना सुरू आहे. त्याच पद्धतीने जे अपंग आहेत, ज्यांना मुले बाळे नाही त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू आहेत. विधवा आहेत तर त्यांच्यासाठी विधवा पेन्शन सुरू आहे. अशा पद्धतीने योजना सुरू आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावण बाळ योजना असेल, यासोबत इंदिरा वृद्धपकाळ योजना अशा पद्धतीची योजना सुरू आहेत. परंतु आता राज्यातील शेतकरी बांधवांना अजून विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. ज्यांना शेती नसेल त्यांना सुद्धा विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. तर बघा ज्यांना शेती आहे तर त्यांच्यासाठी लाईट, बघा या ठिकाणी लाईटची कमतरता भासत होती, त्यामुळे सरकार सोलर पॅनल आता वाटप करणार आहे. सरकारच्या माध्यमातून सबसिडी अंतर्गत हे सोलर पॅनल दिले जाणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांना जर गाय गोटा अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना गायींसाठी गोटा सुद्धा मिळणार आहे. यासोबत जर तुमच्या रानामध्ये कांदे वगैरे असेल तर त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून कांदे चाळ, यासोबत तुमच्या रानामध्ये जर पाण्याची कमतरता भासत असेल आणि तुम्हाला विहीर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे. यासोबत ज्यांना शेती असेल, थोडीफार असेल तरी पण तुम्हाला शेळी पालन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची योजना शेतकरी बांधवांसाठी. आता ज्यांना शेती नाही तर त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडून शिलाई मशीन योजना, गिरणीची योजना असेल, अशा पद्धतीच्या भरपूर योजना आहेत. तर या सर्व योजनांचे अर्ज या ठिकाणी आता लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. आता ही झाली योजनांची माहिती. आता आपण रेशन कार्डवरती पैसे कोणाला मिळणार, कसे मिळणार आहे त्याची माहिती देत आहे आणि या ठिकाणी रेशन कार्डवरील वस्तूंची माहिती सुद्धा सांगत आहे. तर एकंदरीत पाहायला गेलं तर बघा रेशनधारकांना रेशन कार्डवरती तुम्हाला वस्तू कोणत्या मिळणार आहेत. तर बघा रेशन कार्डवरती सरकार प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वितरित करत असतं, परंतु मागच्या काही दिवसांपासून रेशन कार्डवरती आनंदाचा शिधा हा वितरित केलेला नव्हता. परंतु आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांना प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा दिला जाईल, वाटप केला जाईल अशी माहिती सोशल मीडियावरती पसरलेली होती. त्यामुळे सध्याच्या स्थितीला जे पण काय निर्णय घेण्यात आलेले आहेत तर त्या निर्णयानुसार
सूत्रांवरती माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु रेशनधारकांना सांगायचं झालं तर रेशन कार्डवरती पैसे बघा, रेशन कार्डवरील पैसे हे सरसकट सर्वांना मिळणार नाहीत. तर रेशन कार्डवरील पैसे 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना हे पैसे मिळणार आहेत. तर त्या 14 जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या 14 जिल्ह्यामधील केसरी रेशनधारकांना, ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे त्यांनाच हे पैसे दिले जाणार आहेत. आता हे पैसे किती मिळणार आहे तर बघा, कुटुंबातील एका व्यक्तीला 170 रुपयापर्यंत हे पैसे मिळू शकतात, अशी माहिती सध्याच्या स्थितीला सोशल मीडियावरती पसरलेली आहे. तर याचा शासन निर्णय काही दिवसांपूर्वी आलेला होता. बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अन्न पुरवठा विभागाकडून लवकरच शासन निर्णय येण्याची शक्यता सूत्रांकडून मिळत आहे. आणि जर सांगायचं झालं तर आनंदाचा शिधा सुद्धा यावर्षी देण्यात येऊ शकतो, अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळत आहे. एकंदरीत विचार करायला गेला तर विविध योजना, रेशन कार्डवरती पैसे, रेशन कार्डवरती आनंदाचा शिधा वाटप होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून सोशल मीडियाकडून पसरत आहे. तर लवकरच याच्यावरती सरकारने निर्णय घेतला, शासन निर्णय काढला की लगेच आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सध्याच्या स्थितीला हे पैसे लगेच मिळणार नाहीत, लवकरच मिळू शकतात.